अलंकार चेंडूवरती धावा मिळतील नसतं म्हणून जग फसतं. अलंकारला सुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे की समोरचा खेळाडू तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी स्पर्धा खेळून आलाय. स्पर्धा नव्हे तर अंतिम सामना खेळून आलाय. सचिन माली स्ट्राईक एंडला आहे. गोलंदाजी मार्कवरती हो यावेळेला खोला टाकण्याचा प्रयत्न आहे. त्या ठिकाणी चेंडू अडवलाय. ऋतिक जाधव आहे त्या ठिकाणी. एका धावेवरती समाधान मानावा लागतोय. या एकच्या सरासरीने धावसंख्येत बदल झाला. धावसंख्येचा जर विचार केला बिनबाद 5 ही धावसंख्या धावफलकावरती अर्जित केली गेलेली आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज संघाचा संघनायक संघाचा कर्णधार आणि संघाचा सर्वेसर्वा अर्थातच ऋतिक सालुंके पाहायला मिळतोय. पहा एका बाजूला पाहिलं तर ऋतिक सालुंकेचं वय पाहिलं तर तब्बल 30-28 असेल तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवरती अलंकार जाधव वय वर्ष 15 दुप्पटीने वय जास्त असेल ऋतिक सालुंकेचं तर 15 वर्षाचा अलंकार गोलंदाजी करेल. अर्थातच ऋतिक सालुंके याला पुन्हा एकदा लोवर फुल टॉस होता कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लेग ऑन साईडला चेंडू सरळ सीमा रेषा पार 2 चौकार खाल्लेत अलंकार जाधव. अलंकार मैदानाच्या आतमध्ये आला. थोडस नाराज निश्चित केले कारण 2 चौकार केले. अलंकार मध्ये तेवढी क्षमता आहे त्याच्यामध्ये तेवढी गुणवत्ता आहे. लेदर क्रिकेटमध्ये अंडर 40 असो किंवा अंडर 50 असो चांगली गुणवत्ता या खेळाडूकडे. पुढचा चेंडू लोवर फुल टॉस. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि या ठिकाणी बॅटची बॉटम एज लागली आहे आणि एका धावेवरती समाधान मानावं लागलंय. एकच्या सरासरी धावसंख्येत बदलला 5 चेंडू अखेर. संघाची धावसंख्या 15-12. पहा पाहिजे तितकं आणि महत्वाचं योगदान खऱ्या अर्थाने ऋतिक आणि सचिन याचं राहिलंय. पण अलंकारचं सुद्धा कौतुक करावं लागेल. खोलातली गोलंदाजी आता या वेळेला मात्र सुरेख आणि डोळ्याचं पान फेडणारी गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूवरती कमबॅक केलाय खऱ्या अर्थाने अलंकार याने. हा एका बाजूला फलंदाजीचा भरणा असणारा खऱ्या अर्थानं मलखंडवाडी संघ पाहायला मिळतोय. पहा एक रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधला संघ आहे तर दुसरा कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधला संघ आहे. दोन्हींचे सुद्धा वर्चस्व अव्वल दर्जाचं आहे कारण की रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये मलखंडवाडी संघाचं अस्तित्व हे अव्वल स्थानावरती आहे तर दुसऱ्या बाजूला कोलाड क्रिकेट असोसिएशन मध्ये सध्याच्या घडीला सतीश जाधव यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा सोनार सिद्ध धाटाव संघ सध्याच्या घडीला अव्वल स्थानावरती आहे. 2 टॉप कोणता टॉप टाकणार आणि कोणता थर्ड टाकणार हे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळेल. यात मात्र कोणती शंका नसणार आहे. दुसरा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सहम तन्मय. यावेळेला लोवर फुल टॉस या संपूर्ण टुर्नामेंटच्या पूर्ण स्टेजला मानवंदन देणार पहा. ज्यावेळेला अलंकारने सुद्धा खोलात टाकण्याची प्रयत्न केला. लोवर फुलटॉस 2 फुलटॉसवरती 2 चौकार खाल्ले. तदनंतर मात्र या ठिकाणी आपण बघा तन्मय आला. तन्मयने सुद्धा खोलावर टाकण्याची प्रयत्न केली. पहिलाच लोवर फुलटॉस गेलाय
हा ज्या वेळेला उडवलाय 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 धुरला 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 आणि या ठिकाणी महत्वपूर्ण मॅच मध्ये महत्वपूर्ण विकेट लोकांच्या नजरा पडतील ना तुझ्यावरी नाही तर लोकांच्या नजरा पडतील बंटी पाटील वरती सध्याच्या घडीला बंटी पाटील आल्या आल्या 600च्या स्ट्राईक रेटने खेळतोय सध्याच्या घडीला तन्मय याला अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल डू आहा गतीमध्ये परिवर्तन या वेळेला बुद्धीचा वापर केलाय त्यानं पाहिलं हेरलं आणि मनाशी निश्चयाची गाठ बांधली त्याला माहिती आहे की जेवढा स्पीडनी टाकू तेवढ्या स्पीडनी बंटी पाटील आउट ऑफ दी पार्क पाठवेल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती तन्मय पुन्हा एकदा उडवलाय चेंडू सरळ सीमा रेषा पार बंटी पाटीलच्या बॅटमधून दुसरा षटकार आली नाहीये धावेचा भुकेला मैदानाच्या आतमध्ये षटकारांची आतिषबाजी करतोय पुन्हा मात्र या ठिकाणी मोठा झेल होऊ शकला असता मात्र बंटी पाटील याला जीवनदान पहा नशीब नशीब काय साथ देतं आजच्या दिवशी ज्याने 2 सामने खेळले त्याच्या बॅटमधून एकही धाव आली नाही तो खेळाडू अर्थातच बंटी पाटील मैदानाच्या आतमध्ये विस्फोटक फलंदाजी करतोय लगात 3 चेंडूमध्ये 2 षटकार मारून या ठिकाणी आक्रमक फलंदाजी करतोय सध्याच्या घडीला पहा ना या ठिकाणी आयोजकांच्या वतीने आम्हाला सांगण्यात येतोय की कालचा इतिहास काय होता जो वालनवाडी संघ टॉप 3 मध्ये गेला त्या संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू अर्थात दिवेश वालज याने लगातारच्या 2 सामन्यामध्ये एकही धाव नव्हती केली आणि तो 0 वरती आउट झाला आणि नॉट आउट अर्थातच 48 धावांची एक महत्वपूर्ण खेळी केली ती अंतिम सामन्यात तशीच फटकेबाजी या ठिकाणी बंटी पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय मात्र बंटी पाटील चांगल्या पद्धतीची फलंदाजी करतोय नवीन गोलंदाज तालुक्याचा फिरकीचा जादूगार त्याच्या हातामध्ये वैविध्यता असलेला गोलंदाज साहिल जाधव पहा ना मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या त्यांनी दाखवलंय की का मला फिरकीचा जादूगार म्हणतात का मला फिरकीचा अस्त्र शस्त्र म्हणतात का माझ्या मैदानामध्ये मी अप्रतिम गोलंदाजी करतो संघाची धावसंख्या आतापर्यंत 32 टप्प्याचा चेंडू यावेळेला बॅकफुटला येऊन पंच केलाय सरळ चेंडू सीमा रेषा पार सचिन आता ऐकत नाहीये सचिन दाखवतो त्याच्या बॅट मध्ये दमकम षटकार
38 धावा. धावांना रोख लावावा लागेल सोनार सिद्ध. यावेळेला लोअर फुलटॉस पुन्हा एकदा हवेत. या वेळेला मात्र ओंकार रटाडे चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. ज्या ठिकाणी 4 धावा होऊ शकल्या असत्या त्या ठिकाणी एका धावेवरती समाधान मानावं लागेल. मित्रांनो हाच तर आहे ना क्रिकेट. ज्या ठिकाणी आपण पाहतो जिथे 4 धावा होऊ शकल्या असत्या त्या ठिकाणी 1 धाव होते आणि जिथे 1 धाव होऊ शकते तिथे त्या ठिकाणी 4 धावा होऊ शकतात. मित्रांनो हाच तो आहे क्रिकेट. पाहावं लागेल साईलला अजून चेंडूवरती आपली बोट आहेत, आपले फिंगर आहेत ते रोल करावे लागतील कारण की बंटी पाटील आहे. दूधाई तलवार बनी तो बनी नाही तो बर्बादी या ठिकाणी पाहायला मिळते. अर्थातच साहिल जाधव हा सुद्धा खेळाडू वीर दमदार आमदार चषक खेळून आलाय, क्वालिफायची मॅच खेळून आलाय. अर्थातच साहिल जाधव. बंटी पाटील पुन्हा यावेळेला उडवलाय धुरला चेंडू सरळ ऑन साइडला शॉर्ट टर्म पूल सक्सेसफुल. चेंडूवरती धावा मिळतील. डीजे पाहना ज्या ठिकाणी आजच्या दिवसाची क्वालिफायची मॅच डू अँड डाय हा सामना आहे. करा नाहीतर मारा. खऱ्या अर्थाने एका बाजूला पाहिजे तर रुपेश रटाडे आहेत तर दुसऱ्या बाजूला आमचे मित्र सालुंके आहेत, उमेशजी सालुंके आहेत. एका बाजूला मलकनवाडी येते, एका बाजूला घाटाव आहे. एका ग्रामपंचायत मधील 2 संघ आहेत. ही काटेकी टक्कर आहे आपल्या भेटीला आलेली आहे. पण सचिन माली सध्याच्या घडीला राव तालुक्यातला सलामीच्या आघाडीचा फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ना तो सचिन माली आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सोहम. पुन्हा पहिल्या चेंडूवरती लोअर फुल टॉस 1 बाउंस समर चेंडू सीमा ओव्हर. पहिला चेंडू फुल टॉस टाकला त्याला उलंडीत केला. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दुसरा गोलंदाज दाखल झाला. खऱ्या अर्थानं आपण ज्याला पाहिलं तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला तन्मय. त्याने सुद्धा हा अवांतरित चेंडू आहे. त्याने सुद्धा पहिला चेंडू लोअर फुल टॉस टाकला त्याच्यावरती आक्रमण केलं. तदनंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण तिसरा गोलंदाज पाहिला साहिल. त्याने सुद्धा लोअर फुल टॉस टाकला. म्हणजे तिन्ही खेळाडू आणि हा चौथा खेळाडू ज्याने पहिल्या चेंडूवरती लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न केला मात्र तो प्रयत्न फसलाय. मात्र आता या गोलंदाजावरती सर्व संघाची दारोमदार असणार आहे कारण की स्लॉगवरचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा मानस आहे, धाडस आहे. लगातारचा दुसरा अवांतरीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो सध्याच्या घडीला. धाव संख्या टब्बल पोचले 50चा बेडा केलाय पार. धावा झाल्यात 51. 51 इंटू बोर्ड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू सचिन माली ऑन स्ट्राईक. यावेळेला मात्र डॉट चेंडू आहे आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या भेटीला आलाय डॉट चेंडू आलाय. कमबॅक केलं खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर सोहम यांनी. सोहममध्ये तेवढी विविधता आहे, चांगल्या थाटणीची गोलंदाजी करू शकतो. हा यावेळेला आखू टप्प्याचा चेंडू आहे. ऑन साईडला भिरकावला त्या ठिकाणी नितेश जाधव आहे. चांगली फेकी, चांगला थ्रो होता मात्र तितकंच गचाळाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. ज्या ठिकाणी 1 धावच होऊ शकली असती त्या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतं. स्पर्धेचा नियम आहे या ठिकाणी की कंपल्सरी चेसिंग करणं तुम्हाला तितकंच महत्त्वपूर्ण असणार आहे कारण की 1 चेंडू 1 धावा असेल तर तुम्हाला ती करावीच लागणार आहे. तुम्ही म्हणाला की माझा टॉस आहे, माझी विकेट आहे, ह्या गोष्टी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. या संपूर्ण स्पर्धेचा नियम आहे. शेवटचे अंतिम 3 चेंडू आणि धावसंख्या 53. 5-8च्या आतमध्ये रोखण्याचा
मानच निश्चित असणार आहे सोनार धाटाव संघाचा. मात्र सोहम काय करेल. पुढचा चेंडू यावेळेला खोला टाकण्याचा प्रयत्न होता. त्यावेळेला शुभम मोरे याच्या हातातून सोप्पा झेल मात्र धरतीला केलाय दान. आणि या ठिकाणी 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. पहा आता धावसंख्येचा विचार धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 55. डबल पंजा मैदानाच्या आतमध्ये निश्चित लागवला गेलेला आहे. पहा 60 65 60 की 65 60 की 65 किती धावा होणार की सोहम सचिनला रोखणार की सचिन त्याला ठोकणार. येणारे 2 चेंडू या स्पर्धेमध्ये महत्त्वपूर्ण असणार यात मात्र कोणती शंका नसणार आहे. पाहायला मिळते पुढचा चेंडू सोहम याचा. हा सुरेख सुरेख सुरेख. विजय नागवेकर घेतोय आपल्याकडे स्ट्राईक. तो सांगतोय की माझ्यामध्ये तेवढा दमकम आहे. तू जरी स्ट्राईकला आला असशील तू जरी ओपनिंगला आला असशील तरी मी पाठून येऊन ठोकू शकतो षटकार. जावं लागेल मैदानाच्या बाहेर. सचिन माली डगआउट आउट. मध्ये तेवढी क्षमता आहे की कोणत्या गाण्यावर कोणाला किती नाचवायचं. विजय नागवेकर काढले तलवार म्यानातून. सरळ चेंडू सीमा पार. छक्का नाही हा अट्टा आहे. पहा ना ज्या ठिकाणी विजय नागवेकरने आपल्याकडे स्ट्राईक ठेवली त्याने दाखवून दिलंय की मी का स्ट्राईक घेतली आहे. 600च्या स्ट्राईक रेटने मैदानाच्या आतमध्ये हा षटकार हा अंतिम चेंडूपर्यंत निश्चित घेऊन जाणार आहे मॅचला. कारण की या 6 वरती पूर्ण मॅच फिक्स आहे यात मात्र कोणती शंका नसणार आहे. कारण की मैदानाच्या आतमध्ये त्याने त्याच्याकडे स्ट्राईक ठेवली होती. त्याने स्ट्राईक ठेवून त्याने दाखवलंय. काही वेळेला आपण पाहतो ना की रनआउट करून तदनंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये काही खेळाडू असतात की आपले स्ट्राईक ठेवता माणूस ठेवतात. मात्र जो सलामीचा आणि किंवा 1 डाऊन 2nd डाऊन 3rd डाऊनला आलेला खेळाडू त्याला बाद करतात. रनआउटच्या स्वरूपात बाद करतात. मात्र या ठिकाणी सिद्ध केलंय आणि प्रसिद्ध सुद्धा झालाय विजय नागवेकर. अंतिम चेंडूमध्ये महत्त्वपूर्ण मॅचमध्ये डू अँड डाय मॅचमध्ये अंतिम मॅचमध्ये त्यांनी षटकार ठोकलाय आणि संघाला उणीव जी होती ती त्यांनी भरी करून दिलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय 4 षटकांचा सामना समाप्त झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 61. म्हणजे येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 62 अर्थात 62 धावांचं टार्गेट हे आपल्याला पाहायला भेटतील. कारण की या ठिकाणी करायचं आहे ठोकायचं आहे आणि जिंकायचं आहे. 24 चेंडू आणि 62 धावांचं टार्गेट. मलखंडवाडी संघ सध्याच्या घडीला फॉर्मात असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र धाटाव संघ तितकाच मातब्बर शातीर आणि अचूक टप्पे हेरणारा संघ आपल्याला मैदानाच्या बातमीने पाहायला मिळतोय. मी या ठिकाणी उमेशजी सालुंके सरांना विनंती करतो आपण यायचं या ठिकाणी. आपण या ठिकाणी अंतिम सामन्यामध्ये दोघे सुद्धा आपण एका ग्रामपंचायतीमध्ये आहोत आणि आपण दोन्ही सुद्धा या ठिकाणी लढायचं आहे. या ठिकाणी आपल्याला झगडायचं आहे. कारण की आपल्या एका बाजूला मलकणवाडी आपला जवळचा आणि आपल्या घरातला संघ तर माझ्या जवळचा संघ धाटाव पाहायला मिळतोय. चेंडू चॉईस केलेला आहे ना. चॉईस केलेला चेंडू. धन्यवाद. अर्थातच आपण रुपेश रडेंना ऐकत होतो. बघा 24 चेंडूचा खेळ मात्र झाला. प्रथम डाव संपला आणि या प्रथम डाव संपत असताना अर्थातच वैभव विलो मलखोडी या संघाने मात्र 61 बनवल्यात. 62 धावांचा प्रत्येक 62 धावांचा मात्र लक्ष ठेवलाय. बघा इथून हा लक्ष सुद्धा याचा पाठलाग धाटाव संघ करू शकतो. बघा मागच्या मॅचमध्ये आपण पाहतो तर जबरदस्त बॅटिंग अर्थातच ऋतिक जाधव यांनी केली होती आणि त्याला आता मात्र सलामीला पाठवलाय. त्याचं कारण सुद्धा हेच आहे की लक्ष मोठं आहे. आणि रुपेश आपण पाहिलं तर प्रत्येक ओव्हरमध्ये 15.5 ची सरासरी आहे. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 1 चौकार किंवा 2 चौकार किंवा 1 षटकार मात्र शोधायचा आहे. लक्ष मोठं आहे परंतु विचलित व्हायचं नाही आहे. हा लक्ष आपण पार करू शकतो ही क्षमता आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. भावेशसाठी इथं
पारितोषिकांची खैरात आहे. प्रत्येक षटकारासाठी नितीन राठाडे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तसेच फास्ट घ्यायचा विनंती असेल. चला मॅच ऑन होते जिथे आपण पाहतो राम बोगटे यांच्याकडून प्रत्येक षटकासाठी 200 रुपये आहेत. ऋतिक सालुंके आलेत. हो इथे मात्र ऋतिक सालुंके आलेत आणि पहिल्या चेंडूमध्ये दंडी गोल. 22 स्टंप के बाद धक्का पहिला दाटा संघाला. पाहना आल्या 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 पावली माघारी धाडले. अर्थातच संघाचा संघनायक पहा, प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक अर्थातच ऋतिक सालुंके, तर प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक अर्थातच भावेश ठमके. दोघांच्या आतमध्ये हा रणसंग्राम आज रंगला होता. मात्र ऋतिक सालुंके या ठिकाणी वर्चस्व गाजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघा इथून रुपेश मी मानेन आता शुभम आणि अर्थातच ऋतिक जाधव याला थोडंसं या खेळपट्टीवर थांबावं लागेल. सिंगल डबल आणि सध्याच्या घडीला इथून तुम्हाला काम चालवावं लागेल. एखाद्या गोलंदाजाला तुम्हाला अभ्यास करावा लागेल. सध्याच्या घडीला आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर ऋतिक सालुंकेचा बोल बाहेर राहिला. त्याच्या अंगेस आपल्याला धावा मिळणार नाही आहेत, परंतु जसं जसं तुम्ही खेळपट्टीवर राहाल जसं जशा धावा येतील ना या धावांचा तुम्ही कंप्लीट करू शकता. सुरुवात विकेटने झाली आहे या ओव्हरची. शुभम मोरे आलेत. गोलंदाजी मार्कवरती ऋतिक सालुंके पुन्हा यावेळेला ओव्हर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर एस्टनच्या पाठी बंटी पाडे चांगल्या थाटणीची एसटीचं काम मात्र करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी एका धावेने सोनार सिद्ध धाटाव संघ आपलं खातं खोलतोय. दोन्ही खेळाडू उमेश जी आपण पाहिलं ना, त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता आहे, त्याच्यामध्ये तेवढी क्रिकेटची क्लास आहे, त्यांच्यामध्ये तेवढी क्रिकेटची कलात्मकता आहे, कारण की हे खेळाडू मॅचच्या अंतिम सामन्यापर्यंत घेऊ शकतात. या खऱ्या अर्थाने आपण म्हणून की ऋतिक जाधव अर्थातच याच्याकडे खूप सारे लक्ष असेल. या मॅच मध्ये जर तुम्हाला हा आकडा गाठायचा असेल तर ऋतिकची बाट बोलणं खूप गरजेचं आहे. अचूक टप्पा आणि अचूक वेगावरती स्वार होऊन एका बाजूला आपण पाहतो ऋतिक सालुंके मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. ऋतिक ही रायवली मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. एका बाजूला सोनार सिद्ध धाटाव संघाचा ऋतिक जाधव, तर दुसऱ्या बाजूला मलखंडवाडी संघाचा संघनायक ऋतिक सालुंके पाहायला मिळतोय. दोन्ही खेळाडू अप्रतिम आहेत. लगातार दुसरा चेंडू चांगल्या थाटणीचा हाताळला होता. ऑफस्टिकच्या उमेशजी खूपच बाहेर चेंडू राहिला आणि एक अवांतरित धाव ही धाव फलकावरती आता अर्जित केली जात आहे. बघा 3 चेंडूचा खेळ झालाय. अवघ्या 2 धावा सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. इथून सिंगल डबलने सध्याच्या घडीला दाटा संघाचं काम बनणार नाही आहे. मोठा लक्ष आहे, मोठी फटकेबाजी करावी लागेल. जे अर्थातच ऋतिक सालुंके असेल, सचिन माली असेल, बंटी पाटील आणि आपण पाहिलं तर आग ओघणारी बॅटिंग केली आहे. एखादा जोखीम घ्यावी लागेल कारण लक्ष मोठं आहे. इथून सुरुवात तर मोठी करावीच लागेल दाटा संघाला. कारण की आपण पाहिलं तर ऋतिक जाधव आणि ऋतिक सालुंके हे दोन्ही खेळाडू, एक रोहा तालुक्याचा रोहा ग्रामीणचा अष्टपैलू खेळाडू, तो दुसऱ्या बाजूला कोलाड क्रिकेट असोसिएशनचा अष्टपैलू खेळाडू, हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये काही करू शकतात. हो इथे मात्र बघा महत्वाचा फलंदाज, मी म्हणेन गोल्डन विकेट आहे. जो प्रेशर दबाव होता ना तो मात्र इथे रिलीज झाला नव्हता आणि संतोष भोगटे आणि राम भोगटे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये आहेत. पहा ना या ठिकाणी आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी ऋतिक जाधव आला आणि ऋतिकच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण खेळ करण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसला आणि या ठिकाणी ऋतिक गोल्डन डकचा शिकार झाला. बघा इथून 4 चेंडूचा खेळ झाला. लक्ष मोठा आहे. आपण पाहतो तर मग भावेश बाद झाला, ऋतिक बाद झाला. आता मध्ये बाट्समन मध्याच्या आतमध्ये साहिल जाधव आहेत. काम मोठं आहे आणि मोठं काम करायला लागेल, परंतु सध्याच्या घडीला टिक्कट मारती गोलंदाजी पाहायला मिळते ऋतिक सालुक्याकडे. प्रश्नाचं उत्तर नाही आहे. कदाचित आपण पाहिलं टॉस जिंकला होता, कदाचित आपला जो निर्णय होता तो कुठेतरी चुकीचा ठरणार का, कारण कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं बॅटिंग करणाऱ्या संघाने मात्र चांगल्या धावा सातत्याने बनवलाय आणि नंतर दुसऱ्या डावामध्ये धावा झालेल्या नाहीत. रुपेश कदाचित आपल्याला पाहायला आपण पाहिलं तर साहिल आणि शुभम झंप्या यांच्यामध्ये तेवढी क्षमता निश्चित आहे. अंतिम चेंडूपर्यंत मॅच जर सोडली नाही तरी घेऊन जातील. शेवटच्या चेंडूपर्यंत
शेवटपर्यंत मॅच घेऊन जातील यात मात्र कोणती शंका नसणार आहे. मात्र बराच क्रिकेटचा अनुभव असलेला, बराच काळ क्रिकेट खेळलेला, अनेक मोठमोठ्या क्रिकेटची स्पर्धा गाजवणारा ऋतिक सालुंके मैदानाच्या आतमध्ये आपली वेगळी छाप सोडताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की ऋतिकचं पहिलं पॉवर प्लेचं षटक, जे महत्त्वपूर्ण षटक होतं, ते षटक हाताळताना आपल्याला ऋतिक पाहायला मिळतो. ऋतिकला माहिती आहे की कशा थाटणीची गोलंदाजी करायची आहे, कशा पद्धतीची गोलंदाजी करायची आहे. आपण पाहिलं तर अर्थात 62चं लक्ष होता. अवघ्या या ओव्हरचा विचार की 2 धावा खर्च करत असताना आपण पाहतो तर त्याची बहीण काजल साळुंके मात्र मॅचचा आनंद घेत असताना तिने सांगितलं की नक्कीच या ओव्हरसाठी ऋतिकसाठी 500 रुपये बक्षीस असणार आहे. नक्कीच तुला जीपे केले असतील, असं ना भाऊ आणि बहिणीचं नातं कसं असावं म्हणा, ते असं असावं. बहीण घरनं मॅच पाहतीये, तिने पाहिलंय की या संपूर्ण मॅच मध्ये आणि आजच्या दिवसातल्या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये माझा बंधू काय करतोय, तर माझा बंधू अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय आणि प्रतिस्पर्धी संघाला नामोहरण करतोय. बघा 18 चेंडू आणि 60ची गरज आहे इथून. बंटी पाटील आले जातात गोलंदाजी ट्रायकवर, फटका चांगला आहे. लॉंग ऑफला आपला पाहते तिथे विजय आहे, सिंगलने काम बनणार नाही आहे. बघा मोठे फटके मारावे लागतील कारण इथे पाहते 17 चेंडू 59 धावांची गरज आहे. मी पुढचा थोडासा लांबचा आपण विचार करूया. 17 चेंडूमध्ये 10 षटकार मारायचे आहेत. नक्की कारण की तेवढी क्षमता निश्चित त्या दोन खेळाडूंमध्ये आहे. सोनाश्री जाटव संघामध्ये दोन्ही खेळाडूंवरती आशा आहेत. या आशा प्रलंबित करायच्या असतील ना तर सुरुवात कल करेसो आज करेसो अब. परंतु सध्याच्या घडीला गोलंदाजी करणारा संघ मात्र इथं कोणतीही संधी देत नाही. बघा प्रथम बॅटिंग चांगली केली, 61 धावांचा एक आपण पाहता एक मॅजिक फिगर त्याने गोला केली. त्यानंतर एक चांगल्या दाटण्याची गोलंदाजी ऋतिकने केली. बघा सुरुवातीचे 2 मोठे धक्के दिले, अर्थातच जाटव संघाला थोडंसं बॅकफुटला टाकून दिलं ऋतिक सालुंकेने. त्यानंतर बंटी पाटील आले, 2 चेंडूचा खेळ झाला, 1 धाव मात्र कंप्लीट झाली. इथे मात्र 2 धाई तलवार, बणी तर बणी आबाद नाहीतर बरबादी असं म्हटलं जातं. आणि इथे मात्र आता प्रेक्षकांना सुद्धा कलून चुकलाय कारण 15 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून जर पाहिलं तर 59 धावांची गरज आहे. 15 चेंडू 59 धावा. पहा ना, सुरुवात जाटव संघाची लढकरताना आपण पाहिलेली आहे. शेवट कशा पद्धतीचा असेल कारण की अजूनही मॅच गेली नाही आहे. यावेळेला साहिल जाधव मैदानाच्या आतमध्ये, शुभम मोरे अर्थात झंप्या याच्यावरती जाटववासी यांचं लक्ष असणार आहे. कारण की आपण पाहिलं ना उमेशजी, ज्या ठिकाणी आपण खैराल या ठिकाणी मॅच चालू होती, ज्या ठिकाणी 7 चेंडू 25 धाव्यांची गरज होती आणि प्रतिस्पर्धी संघ अर्थात साखर संघ मैदानाच्या आतमध्ये होता आणि त्या संघासमोर 7 चेंडूमध्ये 25 धावा करण्याचा कारनामा या खेळाडूंनी केला होता. त्याला ती फलंदाजी करावी लागेल, सुरुवात करावी लागेल. मात्र बंटी पाटील या ठिकाणी पाहिजे लॉंग स्टॉप रिझनला चेंडू बघा 22 सीमारेषा पार, 22च्या स्वरूपात मिळतील धावा. आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे, आपण लवकरात लवकर मॅच कंप्लीट करायची आहे. 13 चेंडू शिल्लक आहे, 54 धावांची गरज आहे. लक्ष मोठा 62चा पाठलाग करायचा संजीवनी देणार. या 4 धावा नक्की ठरतील का जाटव संघासाठी, परंतु इथून बघूया. या ओव्हरचा शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे, 13 चेंडू शिल्लक आहेत, 54ची गरज आहे. सध्याच्या धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते इथून 8 धावा गेल्या. बॅट मधून जाटव संघाच्या खेळाडूंकडून रन्स आले नाहीयेत, बॅट बोलत नाहीये सोनार जाटव संघाच्या खेळाडूंकडून. शुभम मोरे ऑन फायर, सरळ चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू चाललाय सीमा रेषा पार, आलाय षटकार. अर्थातच 2 मोठ्या फटक्याने या मॅच मध्ये पुन्हा एकदा जाटव संघ सिरकत करण्याचा प्रयत्न तर जरूर करेल कारण चौकार आला, त्यानंतर आपण पाहतो एक षटकार सुद्धा आला. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12, 48 धावांची गरज. 12ला 48 मैदानाच्या आतमध्ये पहा, दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटच्या या पटलावरती, क्रिकेटच्या या महाकुरुक्षेत्रावरती जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाहीये ना तोपर्यंत कोणीच क्रिकेटचा इतिहास रचला नाहीये आणि क्रिकेटचा इतिहास सांगितला सुद्धा जात नाहीये. करावा लागेल प्रयत्नांची पराकाष्ठा, करावी लागेल या मैदानावरचा सरावाची प्रयत्नांची पराकाष्ठा. पुनश्च लॉंग स्टॉप रिझनला चेंडू सरळ बॅट कर.
झाली आहे. 12 मध्ये 48 बनवायच्या होत्या. पहिल्या चेंडूवरती आल्या 4 म्हणजे 11ला 44 धावा या जमवायच्या आहेत. एका बाजूला डबल एक्का तर दुसऱ्या बाजूला डबल चौका. मैदानाच्या आतमध्ये कोण जिंकणार आणि कोण हारणार? जिंकणार तर धाटाव ग्रामपंचायत. इथे मात्र रिव्हर्सचा फटका आहे. सिंगल घेतले. बघा सिंगलने काम बनणार नाही आहे, कारण प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 24 बनवायच्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर सुरुवात 4 झाली, त्यानंतर सिंगल आली आहे, म्हणजे 2 चेंडूमध्ये 5 आल्यात. इथून अजून सुद्धा 4 चेंडूमध्ये तुम्हाला 19 धावा गोळा करायच्या आहेत. जर तुम्हाला 62 धावांचा पाठलाग करायचा असेल तर लक्ष मोठं आहे. मात्र मनाशी खानकुट बांधणं हे सुद्धा महत्वाचं आहे. विजय नागवेकर सध्याच्या घडीला फॉर्ममध्ये असलेला खेळाडू. शुभम मोरेने पुनश्च आक्रमण केलं. या ठिकाणी खेळाडू आहे, घेतलाय झेल. सचिन मालेने संपवलाय शुभम मोरे झंप्याचा खेळ. लगेच बॅट्समॅन पाठवायचा आहे. धाटव संघाला माझी विनंती असेल, कारण अजून 9 चेंडू शिल्लक आहेत. 43 धावांची गरज आहे सध्याच्या घडीला. रुपेश आपण म्हणूया की वैभव मलकणी संघाचं पारडं थोडंसं जड आहे, कारण इथे आपण पाहतो बॅक टू बॅक जिथे भावेश आणि ऋतिक जिथे बाद झाले ना, तिथे मॅच सुद्धा खऱ्या अर्थाने थांबली असं आपण म्हणूया. परंतु कुठेतरी शुभमच्या बॅटमधून षटकार चौकार आला, त्यानंतर असं वाटतं मॅच पुन्हा एकदा ऑन झाली आहे का, परंतु शुभम सुद्धा बाद झाले. धाटव संघाचा शेवटचा आणि महत्वपूर्ण खेळाडू होता. त्याच्या बॅटमधून धावांची आपल्याला अपेक्षा होती, पाठी राख्यानं अपेक्षा होती, कारण की शुभम मध्ये तेवढी क्षमता होती की तो मोठे फटके खेळू शकतो. मात्र त्याने थोडंसं नाराज केलं. अर्थातच ऋतिक जाधव असेल, भावेश ठमके असेल, या खेळाडूंनी नाराज खऱ्या अर्थाने केले. यावेळेला खोला टाकण्याचा प्रयत्न होता. आपण पाहतो काऊ कॉर्नरमध्ये एका बाजूला रोहन पाहायला मिळतो, ज्याच्या बॅटमधून आजच्या घडीला चांगल्या पद्धतीची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. मात्र विजय नागवेकर मैदानाच्या आतमध्ये चांगल्या टाटणीची गोलंदाजी करतो. विजयमध्ये तेवढी क्षमता आहे, विजयमधलं तेवढं क्रिकेटमधलं स्किल निश्चित आपण म्हणूया की या ठिकाणी त्याच्यामध्ये आहे, तो दाखवतोय. 8 चेंडू 42 धावांची गरज आहे. गतीमध्ये फसायला डीप एक्स्ट्रा पॉइंटला फटका चांगला. इथून मात्र 4 धावा नक्कीच मिळतील धाटाव संघाला. 4 मात्र अंतर कापलं जाईल. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि या 4 धावा असतील. 7 चेंडू 38 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 38 धावा. 7 सामना तरी एक हाती आपण पाहिलं तर मलखंडवाडी संघाने आपल्या खिशात घातलाय असं म्हणता येणार नाही रुपेश, कारण या मॅच मध्ये काही होऊ शकतो. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 6 मध्ये 24 ची गरज होती, असं वाटत होतं की मॅच एकतर्फी होईल, पण तसं झालं नव्हतं. तिथे मात्र पाहायचं आहे तर खऱ्या अर्थाने पुण्याचा चांगला फटका आहे साहिल याचा, पण तो सिंगल फक्त मिळेल. सिंगलने शतक क्रमांक पहिला संपलाय. येणारे चेंडू शिल्लक आहे 6. 37 धावांची गरज आहे. 6 मोठे फटके अर्थात 6 मोठे षटकार इथून मारावा लागतील. सचिन माळी सध्याच्या घडीला तालुक्यातील महत्त्वपूर्ण खेळाडूमध्ये छोटा पॅकेट बडा धमाका. ह्या खेळाडूंचा उमेदजीने जर आपण विचार केला ना, तर हा खेळाडू मलखणवाडी संघासाठी खऱ्या अर्थाने तारणहार ठरलाय. मलखणवाडी संघ आपण मागच्या मोसमामध्ये पाहिलं ना तर कुठे लडखडताना पाहिला होता. मात्र सचिन माली आला काय, त्यांनी गोलंदाजी केली काय, त्यांनी फटकेबाजी केली काय आणि संघाला उभारी दिली काय, अशा पद्धतीची आतापर्यंतची कामगिरी खऱ्या अर्थाने राहिली आहे. तो सचिन माली गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. साहिलला 6 मध्ये यावेळेला लॉंग स्टॉप रिझनच्या दिशेने चेंडू सरळ सीमा रेषा पार आलाय. पंचांचा इशारा येतोय. हा नक्कीच आता मात्र आपण सांगूया षटकार. 5 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. बघा मॅच रुपेश इथून संपलेले नाहीये, कारण 6 मध्ये 6 षटकार सुद्धा येऊ शकतात. 6 मध्ये 43 धावा सुद्धा बनलेल्या आहेत. खऱ्या अर्थाने तुम्हाला इथून मॅच बनवायच्या शर्तीचे प्रयत्न सध्याच्याकडे लागू आहेत. साहिल दादा मात्र स्ट्राईकला, जिथे आपण पाहतोय सचिन माली गोंदिया ट्रॅकवर आले. सुरुवात 6 झाली आहे या ओव्हरची. इथे मात्र काय रिव्हर्स फटका घ्यायचा प्रयत्न आहे. आता म्हणूया रुपेश की कुठेतरी या मॅचवर आपला जो कब्जा येतो मात्र मलकडी सांगाल, कारण 4 मध्ये 31 ची गरज आहे आणि जरी 4 आल्या तरी 24 येतील, परंतु 6चं अंतर राहील अजून सुद्धा. कुठेतरी टीम मॅनेजमेंट मधला आपलं पाहिलं तर थोडासा निर्णय काहीसा चुकला का असं म्हणूया. कारण ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर
जुन्नर सिद्ध धाटाव संघाने क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय निश्चित घेतला असेल, मात्र या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघ खऱ्या अर्थाने मलगणवाडी संघ किती मातब्बर आहे, त्यांच्यामध्ये क्षमता किती आहे, त्याच्यामधली गुणवत्ता किती आहे हे पारखण्यामध्ये थोडंसं का कमी पडला की काय अशी मनात शंकेची पाल निश्चित खुणवावते, यात मात्र कोणती शंका नसणार आहे. 3 चेंडू 30ची गरज आहे. बघा मॅच खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आता इथून वैभव मुलगू संघाच्या बाजूने तर अर्थातच पारडं जड झालंय, परंतु मी कौतुक करेन सोनार सिद्ध धाटो संघाने सुद्धा आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो जबरदस्त कामगिरी त्यांची सुद्धा राहिली आहे. अर्थातच अलंकार असेल, अर्थातच मग ऋतिक जाधव असेल, यांची जबरदस्त बॅटिंग राहिली आहे आणि त्यांच्या जोरावर मात्र 2 सामने त्यांनी पराभूत केला. परंतु शेवटच्या मॅचमध्ये कुठेतरी आपण म्हणूया की ज्यांनी जो निर्णय घेतला होता त्यानंतर आपण पाहतो एक आक्रमक फलंदाजी मलखुंडी संघाने आपल्याला पाहायला मिळाली आहे. इथून मात्र चौकार गेला तरी काही हरकत नाही, कारण अजून सुद्धा बरंचसं अंतर कापायचा, कारण 1 चेंडू शिल्लक आहे इथे असणार आहे आणि धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते 37 धावा. 1 चेंडू शिल्लक आहे आणि आजच्या दिवसामधला प्लेअर ऑफ द डे कोण असेल, शेवटचे मॅन ऑफ द मॅचचा हकदार कोण असेल, या बऱ्याच प्रश्नाचं उत्तर आहे. सोनार सिद्ध चषक 2025 जो आपल्या भेटीला आलाय, एक जबरदस्त भरणा असलेली स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. इथे आपण पाहतो तर प्रथम क्रमांक पटकेल त्यासाठी स्पोर्ट्स सायकल आहे त्या 11 आणि इथून मात्र बघूया. हॅलो 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 हॅलो